चंदगड शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा थरार. गेल्या 24 तासात 10 जणांवर हल्ला केल्याने संपूर्ण चंदगड शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला हा हौदस रविवारी सकाळपर्यंत कायम होता. या पिसाळलेल्या कुत्र्यांनी कोणालाच सोडलं नाही. 1.5 वर्षाच्या चिमुरड्या बालिकेपासून ते शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तब्बल 10 जणांना या कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केले. घटनेची माहिती मिळताच चंदगड नगरपंचायत प्रशासन आणि वन विभाग ॲक्शन मोडवर आलं. वन विभागाच्या विशेष सभेद्वारे या दोन्ही पिसाळलेल्या कुत्र्यांना अखेर जेरबंद करण्यात यश आलं आहे. नगराध्यक्ष सुनील कानेकर यांनी या घटनेवर संशय व्यक्त केलाय. शहरात अचानक वाढलेली ही कुत्री बाहेरून आणून सोडली असावीत ही शक्यता त्यांनी वर्तवली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरात आता रेस्क्यू पथक तैनात करण्यात आलं आहे. प्रशासनाचं आवाहन आहे की कुठेही संशयास्पद कुत्रा आढळल्यास तात्काळ संपर्क साधा आणि सतर्क राहा, कारण धोका अजूनही टळलेला नाही. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.